पहा मित्रांनो, ऊसाची ट्रॉली घेऊन हे छोटं ट्रॅक्टर शेतामध्ये फसलं होतं. त्याच्यानंतर मोठं ट्रॅक्टर आणलं तरी पण त्याला पण काय बाहेर निघाला. तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये. तर आताच मी टेनिस वरून आलतो. माझं काय आता सध्या आवरलेलं नाहीये, कारण की आज संडे असल्यामुळे जास्त वेळ टेनिसची प्रॅक्टिस केली, त्याच्यामुळेच थोडा उशीर झालता. आणि इकडे हे सारे आवरून खाली बसले होते. यांचा संडेचा काहीतरी प्लॅन चालू होता आणि आमचा प्लॅन मला माहित झाला. हे प्लॅन करतील आणि मी त्या प्लॅन मध्ये नसल असं कधी होणारच नाही. मग सगळं पटकीन आवरून वगैरे आलो खाली. आणि आज स्विफ्ट बी लवकरच गेलती, कारण की तिकडे थोडस काम होतं त्यांना, त्यामुळे लवकरच गेलते ते. आणि आम्हाला जायचं होतं या टू व्हीलर वर. आणि इथं तर 4 टू व्हीलर आहेत आणि आम्हाला न्यायच्या होत्या यांच्यापैकी कोणत्या बी 2. एवढ्या तिकडे दादा ते पण आले. ते म्हणले मी बुलेट घेतो. म्हणलं ठीक आहे. मी पण आपली शाईन घेतो म्हणलं. कालपासून आराम चालू आहे आपल्या शाईनचा. म्हणलं एवढा आराम पण नसतो करायचा. मग लगेच आपली शाईन काढली आणि चाललोत आम्ही दोघं. मी आणि शिवानी चाललोत आपल्या शाईन वरती आणि गणेश आणि दादा येणार होते त्यांच्या बुलेट वरती. मग आलो तिथं शेतावरती. आणि मेन म्हणजे आपला आजचा प्लॅन काय ते सांगायचंच राहिला. आजचा प्लॅन असा होता की मित्राच्या शेतामध्ये जाऊन मस्तपैकी मासे वगैरे करून खायचे. मागच्या संडेचा जो माशाचा ब्लॉग होता तेव्हा पण आम्ही इथंच आलतो, पण तेव्हा मित्राच्या घरी बनवले होते. आणि आज मस्तपैकी त्यांच्या शेतामध्ये जाऊन बनवायचे होते. पण इथं आल्याच पाहतो तर काय ऊसाचा ट्रॅक्टर फसला होता. फसणारच, कारण की मागची ट्रॉली पा किती मोठी भरली या ऊसाने आणि पुढचा त्या ट्रॉलीला वाढणारा जीव पा केवढूसा त्या ट्रॅक्टरचा. मग काय ट्रॉली तर काय तिथून निघाना फसलेली. मग लगेच या वाघाने हत्ती आणला, म्हणजेच त्यांचा मोठा ट्रॅक्टर आणला. मग त्या ट्रॉलीला पाठीमागून रस्सीने बांधला आणि पाठीमागे वाढायचा ट्राय करत होते. या मोठ्या ट्रॅक्टरला सुद्धा वाढाना आणि त्या छोट्याने तर काय व्हायचं. पण या मोठ्या ट्रॅक्टर मधला बी हेवी ड्रायव्हर होता. पहा कसं पाटापाटा बाहेर काढले त्याने. मग ते छोट्या ट्रॅक्टर काढलं वडून आणि लावलं वाटाला. आणि त्या मोठ्या ट्रॅक्टर मधला हेवी ड्रायव्हर कोण होता तर आपला हा ऋषी भैया होता. पहा त्याने ट्रॅक्टर बाहेर काढला तर कसं स्टाईल मध्ये चलत आला. ते स्टाईल बिल नंतर म्हणलं आधी भेटून गेलंय, दिवस झालं भेटलो नाहीत आपण. तेवढ्या तिकून आली शिवानी फुफुट्यातलं रान तुडीत. पहा पुढचा पार्ट खूप भारी आहे. पार्ट 2 नक्की बघा.